झी 24 तास एक पाऊल पुढे। मंत्रालयाचं 2007 पासून फायर ऑडिटच झालं नसल्याची धक्कादायक माहितीही मुख्य अग्निशमन अधिकारी सुहास जोशी यांनी दिली आहे। मंत्रालयाच्या संबंधित यंत्रणेला 2007 नंतर फायर ऑडिट करण्यास सांगितलं होतं, मात्र त्याची गंभीर दखल घेण्यात आली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। मंत्रालयाच्या आगीत अग्निशामक दलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावत मंत्रालयाची आग विझवण्याचा प्रयत्न केला। सर, नेमकी कशा पद्धतीने आग विझवली? जी आमच्याकडे बाबा जी काय स्पेशल अप्लायन्सेस आहेत, जी काय फायर इंजिन आहेत, त्यांची मदत घेऊनच आग विझवली। किती फायर इंजिन्स होते, कशा पद्धतीने? टोटली सगळं आपण जर म्हटलं इथे फायर इंजिन, स्पेशल अप्लायन्सेस, वॉटर टँकर कमीत कमी 50 एक गाड्या त्या ठिकाणी आपण डिप्लॉय केलेल्या आहेत। तर मंत्रालयाने फायर ऑडिट केलं नव्हतं, नेमकं का नाही केलं होतं, त्याचं कारण काय? नाही, याच्याबद्दल मी मंत्रालयाने का केलं नाही याबद्दल मी कॉमेंट करू शकत नाही। पण ऑडिटच्या संदर्भात काय? त्यांनी केलं पाहिजे होतं ना, का केलं नाही याला मी म्हणजे काही तुम्हाला उत्तर देऊ शकत नाही का केलं नाही। 2007 ला आग लागली होती, या आगीत अशाच पद्धतीने घटना घडली होती। याच्यानंतर महापालिकेकडनं, अग्निशामक दलाकडनं काही नोटीस देण्यात आली होती? रेकमेंडेशन तर आपण देतो, आग लागलेली असेल तर इन्व्हेस्टिगेशन करतो आणि रेकमेंडेशन देतो। सध्या ज्या पद्धतीने ऑडिट स्ट्रक्चर आपण करण्याचा प्रयत्न करतोय, नेमकं काय आहे ऑडिट स्ट्रक्चर? ऑडिट सगळे त्यांच्याकडे प्रिमायसिस वगैरे जे आहेत त्याला फायर फायटिंग सिस्टीम आहेत का नाही? सर, किती फायर सिस्टीम हे होते मुंबई अग्निशामक दलाचे CFO यांनी जीवाची बाजी लावत आपण आग विझवण्याचा प्रयत्न केला असं सांगितलंय। पण ही आग विझवण्यासाठी नेमकी मंत्रालयाने प्रिकॉशन्स घेतली नाही हे मात्र त्यांनी मान्य केलंय। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अमित गिरीसह हेमंत बिर्जे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।